सर्वांना ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपली उपास प्रार्थना आहे, सर्वांना माहितीच आहे. आज इतक्या काही दिवसांमध्ये आपण प्रत्येकाच्या घरी उपास प्रार्थना करीत आहोत. त्यासाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. खरोखर परमेश्वर महान आहे आणि त्याच्या योजनेनुसार आज ह्या कुटुंबामध्ये परमेश्वराने आपल्याला येण्याची संधी दिली. त्यासाठी मी परमेश्वराचे मनापासून आभार मानते. आपल्या उपासनेकरता जाण्याआधी आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती स्तुती स्तुती. धन्यवाद प्रभू, धन्यवाद होता परमेश्वर. खरोखर तू महान परमेश्वरा. तुझ्या दयेने कृपेने तू आम्हाला चालवतो प्रभू. आमची काळजी घेतो परमेश्वरा, कारण की तू आमच्यावर प्रेम करतो परमेश्वरा. आजच्या दिवसासाठी तुझ्या मनापासून आभार मानतो परमेश्वरा. आमचं समर्पण तू स्वीकार. त्या कुटुंबाला तुझ्या हातात देते परमेश्वरा. त्यांचंही तू समर्पण स्वीकार. त्या बसलेल्या प्रत्येकाला तू आपला आशीर्वाद दे आणि ही उपास प्रार्थना आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर परमेश्वरा. तुला आशीर्वाद विनंती करतो. आम्ही जे काही गीत गाऊ परमेश्वरा ते तुला सर्व मान्य असू दे परमेश्वरा. जे काही वचनाचा मान्य आहे परमेश्वरा ते सुद्धा तुला मान्य असू दे परमेश्वरा. त्यामुळे तू आपला आशीर्वाद दे प्रभू. आणि कोणीही खाली अंतकरणाने न जाता परमेश्वरा तुझं वचन प्रत्येकाच्या हृदयामध्ये बिंबवून त्यानुसार चालण्यासाठी आम्ही प्रत्येकाचं तू सहाय्य आणि मदत कर. संपूर्ण वेळ तुझ्या हातात समर्पित करते प्रभू. येशूच्या गोड नावात मागते म्हणून करीत बाबा. थोडा वेळ आपण आता उपकार स्तुती करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. पुढचा वेळ मी तरुण संघाच्या हातात देते. ते आपल्याला स्तुती आराधनेमध्ये चालेल. सर्वांना सलाम. देवाच्या नावावर खूप धन्यवाद असून त्यांनी सुंदरशी वेळ आपल्या सर्वांच्या आयुष्यात जोडली आणि इथे आपल्या सर्वांना उपस्थित केलं त्याची स्तुती आराधना करण्यासाठी. तर आपण गीत गाऊन त्याची स्तुती आराधना करूया. पहिलं गाणं आहे रक्तम जय. रक्तम जय, रक्तम जय, रक्तम जय.
आमंत्रित केलं ह्या कुटुंबाने. शालू अक्का, विशालदा, निकिता परी या ठिकाणी राहतात. तर संपूर्ण कुटुंबासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. जर कोणी आजारी दुःखी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करूया. आणि ज्यांच्या परीक्षा चालू आहेत त्या लेकरांसाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये जाऊया थोडा वेळ. अजून कोणाच्या काही विनंत्या आहेत या व्यतिरिक्त? मी लोखंडे आंटी यांना विनंती करते की ह्या सर्व विनंत्या लक्षात घेऊन त्या प्रार्थना करा. आपण प्रार्थना. पवित्र 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 दयाळू करून परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही आयुष्याची शांती देणार ते बाबा. खरोखर तू चांगला खरा आणि जिवंत परमेश्वर आहे. तुझ्यासारखा कोणी नाही परमेश्वर. आज या घरामध्ये प्रार्थना परमेश्वरा आहे. तुझ्या नावाला महान महिमा आदर सन्मान गौरव आत्मा देतो बाबा. आमचं अयोग्य जीवन आणि परमेश्वरा पुन्हा एकदा समर्पण आमच्या पापांची, अपराधांची, अधर्मांची, अयोग्यतेची, अविचारांची क्षमा कर बाबा. आम्हा वापर परमेश्वरा आम्ही लीन होऊन तुझ्या प्रभू. आम्ही खरोखर चुकणारे प्राणी आहोत परमेश्वरा. आणि आम्ही कुठल्याच प्रकारचे चांगले कार्य करू शकत नाही. आणि म्हणून प्रभू आम्हाला तू क्षमाशील आहे, आम्हाला तू क्षमा परमेश्वरा. आम्ही या घरासाठी प्रार्थना करतो. या घरावर तुझा विपुलच आशीर्वाद दे. या घराच्या गोष्टी तुझ्या विपुलताचा पहार ठेव. तुझी दया, किती शांती, खरा आनंद, उपस्थिती या घरामध्ये या घरातल्या प्रत्येक मेंबरवर आशीर्वाद दे. शालू आणि तिची सून आणि मुलगा आणि प्रभू किती परी आणि परमेश्वरा खाली शोभताई आणि परमेश्वरीचा मुलगा आणि प्रभू आणि सून या सर्वांवर आशीर्वाद दे. त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या ज्या असतील प्रभू ते तुला माहिती आमच्या वाटल्या आहेत. म्हणून परमेश्वरा त्या सर्वांवर त्यांची दया करतो आणि त्यांना परमेश्वराची गरज आहे परमेश्वरा. आम्ही आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करतो प्रभू. आम्ही आमच्या मेंढपाळांसाठी प्रार्थना करतो. आमचे बाळकसाहेब अतिंदई, मुली त्यांची आई परमेश्वरा त्यांच्यावर आशीर्वाद दे. आणि परमेश्वरा ते सेवा करत असताना, त्यांची कृती करत असताना आणि परमेश्वर लेकरं काही कामं करत असताना पण त्यांची सहाय्य कर. त्यांच्याही अडीअडचणी समस्या आणि परमेश्वरा आमचे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत प्रभू, आमचे महिला संघ आहे, तरुण संघ आहे, संडे स्कूल आहे, सर्वांवरती तुला आशीर्वाद दे. आणि परमेश्वरा आम्ही यावेळेस रोजासाठी प्रार्थना करतो प्रभू. त्या 2-4 दिवसापासून तिचा हाच दुखत आहे परमेश्वरा. त्यासाठी तिला तू स्पर्श कर आणि तिला बरोबर तुझ्या शांतीला आम्ही परमेश्वरा रचनासाठी प्रार्थना करतो प्रभू. आम्ही तुझ्यामध्ये तिला बरं नको प्रभू. आणि ती कठीण अशा प्रसंगातून गेलेली आहे, तरी परमेश्वरा तिला सहाय्य केलं. आणि आम्ही आमच्या सर्वांच्या प्रार्थनेद्वारे प्रभू तिचा सर्व प्रश्न सोडवले प्रभू. आणि आज ती तुझं परमेश्वरा सेवा करण्यासाठी गेलेली आहे. ती केवळ म्हणून आम्ही तुझ्या कृपेसाठी तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद करतो. अजूनही मंडळीतले कोणी लेकरं आजारी असतील प्रभू, त्या सर्वांना तुझ्या आरोग्याचा स्पर्श कर. या दिवसामध्ये लेकरांची परीक्षा आहे प्रभू. लेकरांना आशीर्वाद दे. त्यांना स्वर्गीय स्मरणशक्ती आणि प्रवृत्ती दे. आणि ते जे अभ्यास करतात प्रभू तो परीक्षेत दे. उत्तम अशा मार्गाने त्या सर्व लेकरांना उत्तीर्ण कर. अशा प्रभू आमच्याकडे जो संदेश येणार आहे, जो वचन येणार आहे प्रभू, त्या वचनामध्ये आशीर्वाद दे. आणि परमेश्वरा जे वचन तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे ते त्यांच्या जे कोणी सांगितलं त्यांच्या मुखाची गरज स्पर्श कर. मुख सरी त्यांच्या शब्द आणि ऐकणाऱ्यांचे अंतर्दृष्टी उघड. आणि सर्वांना हा संदेश आशीर्वादात कर. इथून पुढील वेळ आम्ही सर्वजण तुझ्या ताब्यात तुझ्या पवित्र आणि गोड नाव म्हणून करी बाबा. आपल्याला माहिती आहे की आपण आता सध्या उपास प्रार्थनेमध्ये आहोत आणि प्रत्येकाच्या घरी उपास प्रार्थना ठेवण्याचा त्याच्या मागे एक उद्देश असतो. आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ह्या दिवसामध्ये कशासाठी एकत्र जमतो, तर आपण देवाचं वचन आणखी जास्त चांगल्या रीतीने आपल्याला समजण्यासाठी आणि त्यानुसार आपण चालण्यासाठी, म्हणजे आपण स्वतःचं परीक्षण करण्यासाठी.
आपण स्वतःचं परीक्षण करतो की ह्या दिवसांमध्ये की माझ्यामध्ये काही कमतरता आहेत का, काही उणिवा आहेत का, ह्या सर्व गोष्टी जाणून घेणे म्हणजे प्रवेश प्रसाद जाणून घेणे. आपण ह्या गोष्टी सगळ्या ह्या दिवसांमध्ये आपण कटाक्षाने पाळतो आणि त्यानुसार आपण चालण्याचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारचं वचन आज आपल्याकडे आपले वक्ती घेऊन येणार आहेत, तर त्यांच्या हाती मी असो की त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला अशा प्रकारे एकत्रित केलेलं आहे. ज्या प्रकारे वचन सांगतं की जसा तो दिवस जवळ येताना पहा, तुमचं एकत्र येणं अधिकाधिक वाढत गेलं पाहिजे. या दिवसांमध्ये आपण 40 दिवसाच्या उपास प्रार्थना करत आहोत. आपण वारंवार ह्या गोष्टी ऐकतो की 40 दिवसाच्या उपास प्रार्थना आहे की नाही. कोणाला सांगता येईल का की आजचा उपास प्रार्थनेचा हा कितवा दिवस आहे, किंवा आपल्या उपास प्रार्थना कधीपासून सुरू झाल्या? 18 फेब्रुवारीला आपला ॲश पेनगरी होता आणि उद्या मग आपण 15 दिवस पूर्ण करत आहोत. आज मंगळवार आहे म्हणजे 14 दिवस आहे. जर आपल्यापैकी कोणी असेल त्यांनी उपास ठेवले असतील तर खरंच ती कौतुकाची गोष्ट आहे. मी तर नाही आहे, कारण मला आता सध्या तेवढं होत नाही. परंतु जेव्हा होता काळ तेव्हा नक्कीच परमेश्वराच्या कृपेने मी ते 40 दिवसाचे उपास प्रार्थना केल्या आणि देवाने मला 2 आठवडे म्हणजे 2 वेगवेगळ्या वर्षी जो खरा दुःख सहनाचा आठवडा आहे तो सुद्धा बिलकुल, ज्याला कसं म्हणतो की काही फक्त पाणी पिऊन तसा सुद्धा उपास करण्यासाठी देवाने सुट्टी दिलेली असो. तर आपण एक ख्रिस्ती धर्मामध्ये एक विश्वासू म्हणून 40 दिवसाच्या उपास प्रार्थना दरवर्षी करत असतो. उद्देश आहे की आपल्याला कन्सेप्ट माहीत असावा, माहिती माहीत असावी, आपल्याला ते समजून उमजून पालन करायला हवं. मेसेज आला, ग्रुपवर वाचलं आणि त्या घरी जावं लागतं. आपला संपर्क आहे, आपले संबंध आहे आणि नाही गेलो तर वाईट वाटेल. यापेक्षा अधिक चांगला उद्देश हा आहे की प्रार्थनेसाठी आपण गेलो पाहिजे, वचनासाठी आपण गेलो पाहिजे, स्वतः आशीर्वादित करण्यासाठी आणि आपल्याद्वारे इतर आशीर्वादित होण्यासाठी सुद्धा आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून या दिवसामध्ये देव आपल्याला वारंवार हा संधी देतो की आपण एकत्रित येऊन परमेश्वराचं गौरव केलं पाहिजे. या आपण आपल्या वचनाकडे वळणार आहोत. थोडा वेळ 15-20 मिनिटं बाकीचे सर्व विचार आपल्या डोक्यातून बाजूला ठेवून फक्त आणि फक्त जे वचन आज आपल्या समोर येणार आहे तेच समजून घेण्याचा, तेच जगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. काय वचन बोलावं, उपासाविषयी किती वेळा बोलावं, हा एक प्रश्न प्रत्येकाच्या समोर जो वक्ता असतो त्याच्या समोर असतो की विषय काय निवडावा. उपास प्रार्थनेचे दिवस आहे, उपास प्रार्थनेमध्ये प्रार्थना आहे आणि मग उपास जरी हा शब्द घेतला तरी त्यावर किती वेळा आणि कोणत्या वचनांवर आणि वारंवार किती वेळ बोलणार. परंतु आपण ही संधी आहे देवाने दिलेली, तर आपण वचनावरच बोलूया आणि वचनच समजून घेऊया जरी ते उपासाशी संबंधित नसलं. आणि म्हणून मी ती लिबर्टी घेतो आणि एक वेगळं वचन आज तुमच्याजवळ ठेवत आहे. त्यासाठी आपण इब्री लोकास पत्रामध्ये येऊया आणि त्याचा 9वा अध्याय आपण काढूया. इब्री लोकास पत्र त्याचा 9वा अध्याय आणि त्याचे सुरुवातीचे काही वचन स्पष्ट आवाजात न अडखळता कृपा करून कोणीतरी वाचावे. पहिल्या करातळी उपासनेचे विधी होते. नाही, आपण त्याच्या हेडिंग सहित वाचायला हवं. जुने पवित्र स्थान व नव्या पवित्र स्थानाचे दर्शक आहे. पहिल्या करातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते, कारण पहिला मंडप तयार केलेला होता. त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या. त्याच्या पवित्र स्थान म्हटले आहे. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. त्यात सोन्याचे झुपटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेल्या कराराचा कोश होता. त्या कोशात मांडणा ठेवलेले सुवर्ण पात्र, काळ्या असलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या. आणि त्यावरचे गौरवशाली करूबीम दयासनावर छाया करीत होते. याविषयी आता सविस्तर सांगत नाही. बस, परमेश्वराची स्तुती असो. थोडा कठीण विषय आहे, थोडा किचकट विषय आहे, पण माझी इच्छा होती की या विषयावर, या वचनावर तुमच्याशी थोडंसं बोलावं. हेडिंग जसं आपण वाचलं की जुनं पवित्र स्थान नव्या पवित्र स्थानाचे दर्शक आहे. म्हणजे या ठिकाणी 2 पवित्र स्थान आपल्या समोर बायबल ठेवतं. एक जुनं आहे जे जुन्या करारामध्ये होतं, यहुदी लोकांसाठी होतं, आणि एक नवीन पवित्र स्थान आहे जे मंडळीसाठी आहे, जे तुमच्या माझ्यासाठी आहे.
आणि ते जे जुनं होतं ते याचं दर्शक होतं, म्हणजे दाखवणारं होतं किंवा प्रायमरी होतं, पहिलं होतं, जे पाहून मग आपण हे बनवलं पाहिजे किंवा हे त्याला बेटर आपण केलं पाहिजे, असा लेखकाचा उद्देश आहे. जर आपण हे वचन समजून घेतले तर पहिल्या करारामध्ये म्हणजे जुन्या करारामध्ये उपासनेची विधी होते व पवित्र स्थान होते. पहिल्या करारातही जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ दुसऱ्या करारात म्हणजे नवीन करारातही उपासना आहेच, जे आपण करतो, करायलाच हवी. व पवित्र स्थान त्याही करारात आहे, याही करारामध्ये आहे. या ठिकाणी आपण थोडा वेळ पहिल्या करारातलं पवित्र स्थान समजून घेऊ आणि मग मंडळीसाठी पवित्र स्थान देवाला काय अपेक्षित आहे, जे तुम्ही आणि मी आहो, आपण कसं व्हावं, यातून आपण काय निवडावं, कसं घ्यावं, हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी दुसरं वचन आपल्याला सांगतं, कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या, त्याला पवित्र स्थान म्हटलेले आहे. आता एकूण एक वचन वाचण्याची आपल्याला खरोखर तेवढा वेळ नाही मिळालो आणि फार मोठा चॅप्टर आहे, परंतु जुन्या करारामध्ये परमेश्वराने जेव्हा इस्रायली लोकांना 400 वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं, जंगलामध्ये आणलं आणि मग थोडा काळ पुढे चालल्यानंतर मग परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्या, व्यवस्था दिली, पहिला करार केला. आणि जेव्हा इस्रायली लोक मान्य झाले की हो परमेश्वरा, आम्ही या आज्ञेचं पालन करू, आम्ही हा करार पालन करू, आम्ही तू सांगितल्याप्रमाणे जगू, चालू, तेव्हा परमेश्वराने इच्छा केली की मी माझ्या लोकांमध्ये वास करावा. तेव्हा परमेश्वराची इच्छा झाली की मी माझ्या लोकांमध्ये येऊन राहील. वास करणं म्हणजे राहणं आहे ना. कोणीतरी एकाने वचन काढा, जुन्या करारामध्ये एकदा जाऊया आपण. निर्गमाचं पुस्तक आहे, त्याचा 24वा अध्याय आपण काढूया आणि तिसरं वचन पहा, त्यामध्ये काय म्हणतं. मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्याप्रमाणे आम्ही करू. बस, परमेश्वराची स्तुती असो. निवास मंडप येण्याच्या आधी आज्ञा दिल्यानंतर लोकांची एक कबुली आली की हो, आम्ही नियमांचं पालन करू. तू जे सांगितलं ते आम्ही पालन करू. तू जे सांगितलं त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू. आणि त्यानंतर दुसरी स्टेप जी आहे की परमेश्वराने म्हटलं की मी तुमच्यामध्ये येऊन वास करत. आणि एकूण एक वचन आपण सुरुवातीचेच 1-2 वचन वाचूया. पुढच्या पानावर चला, 25वा अध्याय काढा आणि त्याचं 8वं वचन आहे, दशनावर. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. बस, मग परमेश्वर म्हणतो की मी त्यांच्यामध्ये म्हणजे इस्रायली लोकांमध्ये येऊन राहावं म्हणून माझ्यासाठी एक निवास मंडप, एक पवित्र स्थान, एक साक्षीचा मंडप, वेगळ्या वेगळ्या नावाने ती गोष्ट संबोधलेली आहे. तुम्ही तयार करा. देवाने तयार करायला सांगितलं. 9वं वचन. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्यांचा नमुना तुला दाखवितो, त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करा. आता परमेश्वराचं घर ज्याला निवास मंडप म्हटलेला आहे त्याचा नमुना सुद्धा परमेश्वराने मोशेला दिला. तू असं कर, तू तसं कर. निवास मंडप आणि त्यातलं एकूण एक साहित्य ते सुद्धा परमेश्वराने सांगितलं की हे तयार कर. मग जर परमेश्वर सांगत आहे तर निश्चित त्यामागे त्याची काहीतरी इच्छा आहे, काहीतरी योजना आहे, त्याचा काहीतरी उपयोग आहे. परमेश्वराला ते हवं आहे. उगाच बिनकामाची वस्तू, बिनकामाची खोली काढायला परमेश्वर सांगणार नाही. निवास मंडपातला एकूण एक वस्तू, एकूण एक पदार्थ, एकूण एक गोष्ट परमेश्वराने स्वतः मोशेला सांगितली पर्वतावर आणि त्याप्रमाणे मोशेने केलेलं आहे. यानंतर मात्र आपण वचनातून न पाहता तशी मी तुम्हाला माहिती देतो की ते निवास मंडप कसं होतं. त्या निवास मंडपामध्ये चारी बाजूला आवार होतं. त्या आवारामध्ये मंडप होता ज्याचे 2 भाग होते. एकत्र मंडपाचे 2 भाग होते जे एका पडद्याने विभाजित झालेले होते. जो एंट्रन्स होता त्या एंट्रन्स मधून त्या मंडपात गेल्यावर पहिलं जे होतं तो होता पवित्र स्थान,
जेव्हा आपण 9व्या अध्यायामध्ये आपण जे वचन वाचलं आपलं जे कीवर्ड आजचं आहे, कारण पहिला मंडप, दुसरं वचन, कारण पहिला मंडप तयार केलेला होता त्यात काय काय सांगितलं होतं, काय आहे म्हणून, दीपवृक्ष आहे, मेज आहे आणि समर्पित भाकरी आहे, त्याला पवित्र स्थान म्हटलेलं आहे. या पहिल्या मंडपामध्ये या 2-3 गोष्टी होत्या, त्या आज आपण पाहणार नाही. मग तेव्हा तो पडदा वरून खालपर्यंत फाटला, की खालून वरपर्यंत फाटला, वरून खालपर्यंत तो फाटला. वरून जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा ती परमेश्वराकडून येते, परमेश्वराच्या योजनेनुसार येते, बरोबर आहे. खालून वर जाणारी गोष्ट मनुष्याकडून असते आणि या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने त्याच्या योजने इच्छेनुसार तो पडदा जो आहे, जो त्या मंडपाची 2 भाग करत होता, तो फाटला. हे येशूच्या काळीमध्ये झालं. परंतु मोशेने जेव्हा निवास मंडप केला, त्याला जो नमुना दाखवला त्यामध्ये तो पडदा अखंड होता आणि त्या पडद्याच्या मागच्या बाजूला होतं अति पवित्र स्थान. आता या अति पवित्र स्थानामध्ये काय होतं हे आपण समोर पाहतो. 4थं वचन किंवा 3ऱ्या वचनापासून, आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परम पवित्र स्थान म्हटलेला हा, पडदा या पडद्याच्या पलीकडं, ज्याला अति पवित्र स्थान म्हणा किंवा परम पवित्र स्थान म्हणा, एकच आहे, तो परम पवित्र स्थान ही जागा होती. या ठिकाणी परमेश्वर राहत होता. मी तुमच्यामध्ये वास करावा म्हणून माझ्यासाठी निवास करावा, पण त्या अंगणात आहे का, त्या पहिल्या मंडपात आहे का, दुसऱ्या मंडपात आहे का, मग त्या दुसऱ्या मंडपामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे का, की विशिष्ट ठिकाणी परमेश्वराचा वास आहे, कुठं परमेश्वर प्रगट होत होता, कुठून परमेश्वर बोलत होता, हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिल्या मंडपात काय आहे आपण पाहिलं आणि आता तिथून दुसऱ्या मंडपात गेल्यानंतर मग तिथं काय आहे हे आपण या ठिकाणी पाहतो. आता 4थं वचन, त्यात सोन्याचे धुपाटे व सोन्याने चहूबाजूने मढवलेला कराराचा कोस होता. बस, परमेश्वराची स्तुती असो. आता हे जे अति पवित्र स्थान आहे त्यामध्ये जो मुख्य याजक आहे तो वर्षातून एकदा जात होता. वर्षातून फक्त एकदा, तेही महायाजकाला जायची परवानगी होती. याजक आयुष्यात कधी तिथं जात नव्हते आणि सर्वसामान्य इस्रायली लोकांना आयुष्यात कधी ती जागा पाहायला मिळाली नाही. इतकं ते अतिपवित्र स्थान होता, कारण त्या ठिकाणी परमेश्वराचा वास होता. मग आता या अतिपवित्र स्थानामध्ये, त्या दुसऱ्या मंडपामध्ये, त्या पलीकडच्या मंडपामध्ये गेल्यावर काय होतं, तर सर्वात आधी त्यात सोन्याचे धुपाटणे आहे. आता धुपाटणे हा जुना शब्द झालेला आहे, आज मला नाही माहित कुठं असतीलही म्हणून, परंतु धुपाटणं म्हणजे काय, हा, तुमचा आणि माझा परमेश्वर हा सुगंध इच्छिणारा, ज्याला सुगंध आवडतो असा परमेश्वर आहे. धूप जाळल्या जायची एका धूपदानीमध्ये, एका वेदीवर, एक लहान वेदी होती, एक मोठी वेदी, एक लहान वेदी, तिच्यावर अखंड धूप जाळल्या जायची. त्या निवासस्थानामध्ये 2 वेद्या होत्या, एक मोठी एक लहान, हे की नाही. आणि त्यानंतर त्या आतल्या याच्यामध्ये पुन्हा एक धुपाट नव्हतं, ज्यामध्ये धूप टाकून तो जो मुख्य याजक आहे तो देवाला सुगंध देणारा यज्ञ सादर करायचा. तुमच्या आणि माझ्या परमेश्वराला सुगंध आवडतो. नवीन करारामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे, तशी पौल म्हणतो की आम्ही देवाला सुगंध असे झालो आहोत. ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी मरणदायी आणि ज्यांचं तारण होत आहे त्यांच्याद्वारे सुखदायी असा सुगंध परमेश्वराला आम्ही आहोत. परमेश्वराची स्तुती असो. ठीक आहे, सोन्याचं धुपाट नाही व सोन्याने चहूबाजूनी मढविलेला कराराचा कोश होता. 2च गोष्टी आहेत अतिपवित्र स्थानात. धुपाटणे समोर ठेवलेला आहे आणि एक कोश आहे. कोश काय होता, त्या कोशामधल्या वस्तू पाहण्याच्या आधी आपण पाहूया की कोश काय होता. तर कोश हा बाभुळीच्या लाकडापासून तयार केलेली एक पेटी होती. त्याचं माप दिलेलं होतं. तेव्हा इंच फूट नाही तर हाताचं माप होतं. त्याची लांबी 2.5 हात असावी, त्याची रुंदी 1.5 हात असावी. तुम्ही जर निर्गमाचं पुस्तक वाचलं तर त्यामध्ये माप दिलेलं होतं. बरं, मला नाही आता ते कसं, ते प्रश्नोत्तर झाले तर मग मी त्या बायबल ट्रेनिंगमध्ये घुसतो. कारण मी तुम्हाला आता विचारणार होतो की 2-2.5 हातच का द्यायचे, 1.5 हात दिलं तर देव त्यात मावणार नव्हता का. ऍक्च्युली असं नाही आहे, आज्ञापालन दाखवण्यासाठी ते होतं. मोशी कोण होता माहिती आहे का. मोशी 40 वर्ष राजमहालात राहणारा सर्व विद्या पारंगत व्यक्ती होता, है ना. मग देव त्याला विचारत होता की जे मी सांगतो तेवढं तू करतो का. अरे लेकरं सुद्धा आई वडिलांचं जेवढं सांगितलं तेवढं करत नाही, स्वतःचं काहीतरी त्यामध्ये
लावतातच, परंतु आपला परमेश्वर कसा आहे, मी जेवढं सांगेन ना तेवढंच करायचं. मी तुला सांगितलं की 10च पडदे पाहिजे तर ते 10च कर तू, मटेरियल कितीही असो. 8 केले तर नाही चालत, 12 केले तरी नाही चालत. जेवढं मी सांगितलं तेवढंच तू करायचं. परमेश्वर इच्छितो की आपण त्याच्या आज्ञेचं शब्दशः तंतोतंत पालन केलं पाहिजे, आणि आपण ते करतो की नाही देव पाहतो. असो, परमेश्वराची स्तुती असो. या ठिकाणी आपण पाहतो की तो जो कोश आहे तो देवानी सांगितलेल्या मापानुसार त्यांनी बनवलेला आहे. त्याची एक लांबी आहे, एक रुंदी आहे, त्याची एक उंची आहे, बाभुळीचं लाकूड आहे, आणि त्याला सोन्याने मढवलेलं आहे. सोन्याने मढवणं म्हणजे काय, सोन्याचा लेप देणं है ना. आणि मग त्याला कड्या सुद्धा लावलेल्या होत्या, आणि सोन्याने मढवलेले दांडे सुद्धा त्यामध्ये होते, की जे दांडे खांद्यावर घेऊन लेवी लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तो कोश घेऊन जायचे. त्या कोशाची ही रचना आहे. त्या कोशाच्या म्हणजे त्या पेटीच्या वर जे लाकूड आहे ना, ज्याने ती पेटी बंद होते, त्याला म्हटलं जायचं दयासन. त्याचं नाव काय होतं, दयासन. या दयासनावर दोन्ही बाजूला एक एक करूब होता. करूब काय आहे, एक प्रकारचा देवदूत आहे, आणि या करूबाचे दोन्ही पंख असे पसरलेले. त्या दोन्ही करूबांचं तोंड एकमेकांकडे आहे, आणि त्या हाताने त्यांनी जी पेटी आहे, जो कोश आहे, तो असा झाकलेला आहे. असं डोळ्यासमोर तुम्ही तुमचे चित्र आणले. जर काही 10-20 वर्षांनी जर अशी उपास प्रार्थना असली किंवा आपली पुढची पिढी असली ना, तर कदाचित तिथं काहीतरी अशी स्क्रीन वगैरे असेल ते लगेच दाखवतील, ते पहा असं निवास मंडप होता, असा कोश होता, असे करूब होते, असे त्याचे पंख होते. परंतु आता सध्या परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की आपण कल्पनेमध्ये चित्र तयार करा, की तो कोश आहे, त्याच्यावर दयासन आहे, दोन्ही बाजूला करूबीम आहे, आणि ते पंख पसरून आहे, आपल्या पंखांनी झाकून आहे, आणि दोघांचे चेहरे तोंड एकमेकांकडे आहे, आणि त्याच्या मधातली जी जागा आहे तिथून परमेश्वराचं तेज प्रगट व्हायचं, आणि परमेश्वर आपल्या लोकांशी बोलायचं. निवास मंडप, ते अंगण, त्यातल्या त्या 2 खोल्या, पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान. अतिपवित्र स्थानामध्ये तो कोश, आणि त्याच्यामध्ये ते करूबीम, आणि त्या पॉइंट मधून परमेश्वर इस्रायली लोकांशी बोलत असतो. आलो इथपर्यंत. आता आपण आपल्या त्या विषयाकडे जाणार आहोत की त्या कोशामध्ये असं होतं काय की जिथं परमेश्वर प्रगट होतो. तिथं सोने, चांदी, हिरे, मोती, जडजवाहीर, असं कोहिनूर हिरा किंवा असं काय होतं त्या करारामध्ये की तिथं कोणी जाऊ शकत नव्हतं, त्या कोशाला कोणी हात लावू शकत नव्हतं. त्या पवित्र त्या जागी, त्या खोलीमध्येच कोणाला जायचं नाही, फक्त एकटाच महायाजक जाईल, असं त्या कोशामध्ये होतं. तरी काय ते आपल्याला आजचं आपलं जे समजून घ्यायचं वचन आहे त्या वचनावर आपण येतो की त्या कोशामध्ये आता पाहूया किती वस्तू आहेत. पहा, वाचा. या कोशात मांडून ठेवलेले सुवर्ण पात्र, गळ्या आलेली रामाची काठी व कराराच्या पाट्या होत्या. बस, परमेश्वराची स्तुती असो. किती वस्तू आहे? 3 वस्तू आहेत. फक्त या 3 वस्तूंसाठी तो एवढा झगमगाट होता. पण या 3 वस्तू मग साधारण असतील का, सहज असतील का त्या? मग आपल्याला त्या समजून घ्यायला पाहिजे की काय आहे, मग आपल्या जीवनामध्ये त्या काय दर्शवतात है ना. सर्वात पहिली आहे मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र. आता आपण पाहतो की जेव्हा इस्रायली लोक त्या जंगलामध्ये 40 वर्ष फिरले तेव्हा परमेश्वराने देवदूतांचं अन्न त्यांना खाऊ घातलं. रोज सकाळी त्यांना मान्ना दिला जायचा, आणि 40 वर्ष अखंडितपणे परमेश्वराने आपल्या लोकांना मान्ना खाऊन चालवलं, जगवलं. आणि ते वचन जर सांगितलं ते वाचण्यात आणखी वेळ जाईल, परंतु त्यातलाच काही मान्ना घेऊन एका पात्रामध्ये ठेव असं मोशे अहरोनला सांगतो, आणि तो ते पात्र जे आहे मान्ना ठेवलेलं सुवर्ण पात्र कोशामध्ये ठेवायला सांगतो. म्हणजे केव्हा ठेवलं असेल? जंगलामध्ये असताना, बरोबर आहे. आणि मोशे तेव्हा म्हणतो की येणाऱ्या पिढींना कळावं की परमेश्वराने 40 वर्ष आम्हाला काय खाऊ घातलं. हा, लक्षात घ्या, त्याच्या आधीच्या कोणत्याही व्यक्तीने आणि 40 वर्षांनंतरच्या आजच्या 2000 वर्षामध्ये कोणालाही मान्ना कधीही भेटलेला नाही. आपण पाहिलं का मान्ना? नाही भेटला, तो कोणालाच नाही. फक्त त्या 40 वर्षात, त्या कालखंडामध्ये फक्त त्या निवडलेल्या लोकांना परमेश्वराने मान्ना खाऊन.
आणि मग दुसऱ्या पिढीला माहीत असावं म्हणून तो थोडासा मानना एका पात्रामध्ये इथं ठेवलेला आहे. परमेश्वराची स्तुती असो. दुसरं आहे कळ्या आलेली अहरोनाची काठी. आता हा काय प्रकार आहे हे थोडक्यात जर आपण समजून घेतलं तर जेव्हा परमेश्वराने लेवी वंशाला आपली सेवा करण्याकरिता निवडलं की निवास मंडप आणि त्याच्याशी असलेली प्रत्येक प्रकारची सेवा एका विशिष्ट वंशानेच करायची, दुसऱ्या वंशातल्या कोणत्याही व्यक्तीने ती करू नये. पैकी एक वंश निवडला तो लेवी. मोशे, अहरोन, मिर्याम कोणत्या वंशातले? लेवी वंशातले. आणि म्हणून पहिला प्रमुख याजक जो परमेश्वराच्या आज्ञेनुसार मोशेने इस्रायली लोकांना दिला त्याचं नाव आहे अहरोन. परंतु याची निवड इतकी साधी सोपी सरळ झाली नाही, बिनवृत्त झालीच नाही. परमेश्वराचा आदेश असताना, मोशेने सांगितलेलं असतानाही, आता ते प्रकरण जर आपण वाचलं, तुम्ही वाचून घ्या, निर्गमाच्या पुस्तकामध्ये आहे की इतर अनेक लोक बंड करून उठले मोशे विरुद्ध, अहरोना विरुद्ध की तुम्ही आपलीच लावता. कोणी सांगितलं? परमेश्वर आमच्याशी बोलतो, तुम्हीच सेवा करा, तुम्हीच निवास मंडप उचला, तुम्हीच उभारा, तुम्हीच मोडा, तुम्हीच यज्ञ करा, तुम्हीच होम करा, तुम्ही अमक ढमक सर्व करा. असं काहून? ते आम्हाला मान्य नाही, आम्हाला चान्स मिळाला पाहिजे. मोशे म्हणत आहे की परमेश्वराने दिलेली व्यवस्था आहे. थोड्या वेळा आधी मी सांगितलं की परमेश्वराची इच्छा असते की तंतोतंत पालन करा. इस्राയേली लोकांना आयुष्यात कधी जमलंच नाही, ते पालनच नाही जमलं तर तंतोतंत काय जमणार. शेवटी मोशे परमेश्वराकडे गेला आणि मग तो परमेश्वर आहे तर ऐकतच नाही, अहरोनाला मुख्य याजक मानतच नाही, मी काय करू? परमेश्वर रागावला, संतापला. परमेश्वराने काय केलं? त्या प्रत्येक वंशाकडून एक एक काठी घे. काठी म्हणजे लाकडी काठी, चांगली 60 फुटाची एक मोठी काठी घे. 12 वंशाच्या 12 काठ्या आल्या. 12 काठींवर प्रत्येक वंशाचं नाव टाकलं असेल. परमेश्वरासमोर ठेवा, म्हणजे निवास मंडपामध्ये ठेवा. रात्रभर तिथं राहतील आणि मग सकाळी ज्या काठीला समजून जायचं की त्याला मी निवडले. मग अशी एक काठी अहरोनाची सुद्धा आली आणि ते सर्व लोकांना मान्य झालं. ठीक आहे, परमेश्वर जे करत ते आम्हाला मान्य आहे. आणि मग संध्याकाळी असेल कदाचित किंवा दुपारी असेल किंवा कधीतरी आदल्या दिवशी मोशेने त्या सर्व काठ्या घेतल्या आणि आतमध्ये ठेवून दिल्या. आणि सकाळी गेल्यानंतर जेव्हा त्या काठ्या आल्या, प्रत्येक वंशाला आपापली काठी दिली, तेव्हा अहरोनाच्या काठीला अंजीर आले होते आणि ते पिकले होते. अशक्य गोष्ट. आपला परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर. आणि मग ती काठी त्या कोशामध्ये ठेवायला मोशेने सांगून दिली की आता ही तू वापरायची नाही, ही फक्त परमेश्वराने आशीर्वादित केलेली, परमेश्वराचा चमत्कार दर्शवणारी, परमेश्वराची निवड दर्शवणारी ही काठी आहे. ही त्या कोशामध्ये ठेवून दे. आणि तिसरं काय आहे? कराराच्या पाट्या. आता हे खरं म्हणजे आधी झालेलं आहे. जेव्हा मोशे त्या सिनाई पर्वतावर गेला, 40 दिवस तिथं उपवास केला, त्यानंतर परमेश्वराने त्याला पाट्या दिलेल्या. 2 पाट्या होत्या, म्हणजे 5-5 वचनं असतील. आणि या दोन्ही पाट्या त्याच्या कॉपीज नंतर त्यांनी केल्या असतील, कारण वारंवार तिथं जाता येत नाही. तर त्या दोन्ही पाट्या त्या कोशामध्ये ठेवून दिलेल्या आहे. या 3 गोष्टींसाठी तो कोश होता, ज्यावर परमेश्वराचा तेज प्रगट होतो. हा जुन्या करारातला भाग झाला. आता आपण नवीन करारामध्ये येऊ. नवीन करारामध्ये प्रत्येक व्यक्ती हे देवाचं निवासस्थान आहे. प्रत्येक व्यक्ती, आपल्याला आपलं चर्च जे आहे ते देवाचं निवासस्थान नाहीये. आपलं चर्च जे आहे ते आपलं देवाचं निवासस्थान नाहीये. प्रत्येक विश्वासी जो आहे ते देवाचं निवासस्थान आहे. जिथं मंडळी बनेल तिथं चर्च. चर्च म्हणजे मंडळी, बरं, इमारत नाही. चर्च म्हणजे त्याचा समानार्थी शब्द काय आहे? मंडळी. मग ती जर शाळेमध्ये बसली असेल तर ते चर्च, झाडाखाली बसली असेल तर चर्च, जंगलामध्ये बसली असेल तर चर्च, बरोबर आहे. या ठिकाणी हे काय आहे? एक प्रकारे चर्च, देवाची उपस्थिती. आपण विश्वास करतो की देवा तू आमच्यामध्ये उतरून या, तू आमच्यामध्ये आहे म्हणून. मग नवीन करारामध्ये आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती हा त्या निवास मंडपाप्रमाणे आहे. याला आपण परिवार म्हणूनही घेऊ शकतो, याला आपण मंडळी म्हणून घेऊ शकतो, पण इथं आपण एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून घेऊया. तुमच्यापैकी, हे वचन ऐकणाऱ्यापैकी प्रत्येक जणाला परमेश्वर एक निवास मंडप बनवून पाहतो. मी वास करावा,
म्हणून माझ्यासाठी जागा तयार कर. ते ही प्रत्येक व्यक्ती, या प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे वास करू इच्छितो, करतो. मग हे जे माझं शरीर आहे ना, हे एक प्रकारे त्याचं अंगण झालेलं आहे, बरोबर आहे. आणि मग माझं अंतःकरण जे आहे ते आहे तो कोश, बरोबर आहे. वचन सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या जीवनाचा उगम त्याचे सार्वकालिक जीवनाचा उगम तिथून निघतो. आता काय नाही निघणार. या शरीराला परमेश्वराने तो आशीर्वाद दिलेला नाही, या शरीरात परमेश्वराने शाप दिलेला आहे. कसला शाप दिलेला आहे? मातीतून आला आणि अंतःकरण वेगळं आहे. या अंतःकरणासाठी वचन सांगतं की त्याचं विशेष रक्षण कर, कारण सारी घडामोड जी आहे ती त्या अतिपवित्र स्थानामध्ये, त्या कोशामध्ये तिथं आहे. मग जर आपलं अंतःकरण तो कोश आहे पिलांनो, तर सर्वात आधी आपल्याला हे पाहिजे की त्याच्या समोरच्या बाजूला सोन्याचं झुपाटणं होतं. मग आपल्या अंतःकरणाच्या थोडं अंतरावर आपलं तोंड आहे. त्या झुपाटण्यातून जसा धूप, सुगंध, सुवास परमेश्वराकडे जात होता, आपल्या या झुपाटण्यातून देवाची स्तुती, प्रार्थना, आराधना, उपकार स्तुती हे केलं पाहिजे. रचनाच कशी केलेली, त्याचं स्ट्रक्चरच कसं बनवलेलं आहे, डिझाईनच तशी केलेली आहे. हे सोन्याचं झुपाटणं जे आहे ते प्रत्येक गोष्टीसाठी उपकार स्तुती आवश्यक आहे बरं. तुमची कोणतीही प्रार्थना असो, त्या उपकार स्तुतीशिवाय प्रार्थना देवापर्यंत जात नाही. एखादं उपग्रह जेव्हा आपण अवकाशात सोडतो त्याला एक वेगळं इंजिन असतं. तो रॉकेट जे आहे ते उपग्रह घेऊन जातं आणि मग ते वेगळे होऊन जातात. त्या रॉकेटचं काम फक्त असतं तो उपग्रह अंतराळात नेऊन त्या कक्षेमध्ये स्थापन करणं आणि मग तो उपग्रह आपलं काम करतो. आपली प्रार्थना आपण केली, ही प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्याचं काम आपली उपकार स्तुती करते. स्तुती आराधना ऊपर जाती है ना. कोणतीही प्रार्थना असो, उपकार स्तुतीचं इंजिन तिला आपल्याला लावावं लागेल, तेव्हा ती प्रार्थना वर जाईल. असो पुढे आपण चालतो. आपल्या अंतःकरणामध्ये या 3 गोष्टी असल्या पाहिजे. पहिली गोष्ट होती ती म्हणजे मानना ठेवलेलं सुवर्ण पात्र. हे आपल्या गरजा भागवण्याचं दर्शन आहे. तुमच्या आणि माझ्या गरजा भागवणारा आपला परमेश्वर आहे. आपल्या अंतःकरणातली भावना सतत असू दे. आपली जी काही गरज आहे ती आपला परमेश्वर भागवतो. कोणता व्यक्ती भागवत नाही. आपली नोकरी भागवत नाही, आपले आई वडील भागवत नाही, आपले लेकरं भागवत नाही, आपली सेविंग, आपली शेती नाही भागवत. इस्रायली लोकांच्या गरजा त्या माननाद्वारे परमेश्वराने ज्या प्रकारे भागवल्या, तुमच्या माझ्या प्रत्येक गरजा परमेश्वर भागवतो. मनामध्ये करून ठेवायचं, प्रत्येक गोष्ट आपल्याला देवापासून मिळते. खूप सुंदर वचन मत्तायामध्ये आहे की नाही. काय खावं, काय प्यावं, या व्यर्थ काय पांघरावं, या व्यर्थ गोष्टींसाठी तुम्ही तुमचा वेळ, श्रम, कष्ट करू नका. तुम्हाला हे पाहिजे हे स्वर्गीय पिता तुम्ही मागण्याच्या आधी जाणून. पाखरांकडे पहा, ते फेरीत नाही, कापत नाही, सापडत नाही, तरी तुमचा पिता त्यांना दररोज देतो. सर्व माहिती आहे. गरजा भागवणारा कोण आहे? आपला परमेश्वर आहे. जर आपल्याला काही मागायचं असलं तर कुठं जायचंय आपण? आणि त्यांनी दिल्यानंतर स्तुती कोणाची करायची आहे? परमेश्वराची करायची. परमेश्वराने दिलेली व्यवस्था आहे. हा आपला कोश आहे, बरोबर आहे. मग गरज फक्त खाण्यापिण्याचीच नाही आहे, प्रत्येक प्रकारची गरज आहे. तुमची शारीरिक असो, तुमची पारिवारिक असो, तुमची आत्मिक असो, प्रत्येक प्रकारची गरज परमेश्वराकडून भागवल्या गेली पाहिजे. जे सहाय्यार्थ खाली मिश्रात जातात ते शापित असो, मनुष्याकडे जे सहाय्य मागण्यासाठी जातात ते शापित असो. मदत कुठं मागितली गेली पाहिजे? परमेश्वर. खूप सारं बोलण्यामध्ये भेद जाईल, राईट. दुसरं आहे कळ्या अरुणाची काठी. ती काय दर्शवते? की आपली निवड किंवा आपलं पाचारण दर्शवते. जसं परमेश्वराने अहरोनाला मुख्य याजक म्हणून निवडलं, तसं परमेश्वराने इथं बसलेल्या प्रत्येकाला आणि त्याच्या प्रत्येक लेकरांना निवडले. विश्वासात येण्यासाठी निवडलं, सेवा करण्यासाठी निवडलं, बायबल वाचण्यासाठी निवडलं, ते चालकपण करण्यासाठी निवडलं, संदेश देण्यासाठी निवडलं, ऐकण्यासाठी निवडलं, त्याच्या मार्गात चालण्यासाठी. हे आपण नाही झालेलं आहे, ही देवाची योजना होती. का आपण ख्रिस्ती झालो, का खऱ्या देवाच्या मागे लागलो, काय हे सर्व? हे सर्व देवाची निवड आहे. ही आपली योग्यता, आपलं पूर्व आयुष्याचं पुण्याई वगैरे काहीही
नाही, आपण आभार मानले पाहिजे की देवा बरं झालं तू निवडलं, खऱ्या देवाचं दर्शन केलं आणि खरं जिवंत वचन आम्हाला दिलेलं आहे, नाही तर आम्ही पण इकडं तिकडं काहीतरी करत बसलो. जरा काही अडचण नाही. आपण श्रेष्ठ पाचारणासाठी आग्रही असलो पाहिजे. अहरोन कोण होता? महायाजक, पहिला महायाजक, जो अतिपवित्र स्थानात जातो. आपण अतिपवित्र स्थान स्वर्गापर्यंत जायचं आहे. आपल्याला स्वर्गामध्ये जायचा अधिकार कोणाला आहे? महायाजक. आपल्याला महायाजक होण्याचा आग्रह धरायचा आहे की देवा तुझं पाचारण मला इतकं श्रेष्ठ कर. पहा, पद यांना मी पाचारण म्हणत नाही बरं. आपल्या चर्चेस मध्ये जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पद आहेत की नाही, फक्त तेच पाचारण आहे असं नाहीये. ती एक सोय केलेली, संस्थेने केलेली, 4 लोकांनी ठरवलेली आहे. प्रत्येक जण पाचारलेला आहे, प्रत्येक जण देवाचा सेवक आहे. मी कोणत्याच पदावर नाही देवा मग मी काय सेवा करणार असं नसतं. पदावर नसतानाही तुम्ही तेवढी सेवा करू शकता आणि देव तुम्हाला सहाय्य करतो. 2 शब्दात एका वाक्यात सांगायचं झालं तर अहरोनाची काठी आपल्या पाचारणाला दर्शवते. जर आपलं कोणत्याच गोष्टीसाठी पाचारण नसेल ना तर आपल्या जीवनात एक खूप मोठी कमतरता आहे, जाणून घ्या. आणि आजच देवाला मागा की देवा एकदा तर मला पाचारण कर, एक काम तर मला सांग, एक सेवा तर माझ्याकडून करून घे, काही तर माझा उपयोग करून घे, माझ्याद्वारे काहीतरी घडव. अरे तुझ्यासमोर उभं राहत असताना मी सांगू तरी काय की मी काय केलं? देव विचारेल ना प्रत्येकाला काय केलं. जो केलं तो मोठ्या ताठमानेने सांगेल. मग आपल्याला इथं काहीतरी करावं लागेल ना. आलो, जगलो, खाल्लं प्यालं आणि एक दिवस सांगायचं काय? मग काही करावं लागेल की नाही? मग काही करण्यासाठी पाचारण लागेल की नाही? पाचारणासाठी आग्रह लागेल की नाही? या साऱ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जर एखादा व्यक्ती काहीच सेवा करत नाही की नाही तर त्याला त्या दिवशी खूपच कठीण जाईल तो दिवस. जर तो कठीण जायचा नसेल तर इथं तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि इथं करण्यासाठी काही कठीण नसतं बरं. देवाच्या हाती सोपून द्यायचं की देवा तू माझा उपयोग तुझ्या करून घे. मोशेने तर 10 नाही म्हटलं तरी मोशे करून एवढं करून घेतलं. अहरोनाला तर लोकांनी नाही म्हटलं तर तरी परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला. जेवढे संदेष्टे आहे ना, अर्ध्यापेक्षा जास्त संदेष्टे ते काही खुशीने तयार झालेले नाहीये. इकडं जा म्हटलं तर इकडं पळणारे संदेष्टे झालेले, परंतु परमेश्वर धरून आणतो ना. बरोबर आहे. शिष्य सुद्धा सोडून जात होते जुन्या जीवनाकडं. बरोबर आहे. देव म्हणतो अरे तिकडं कुठे चाललं? त्यासाठी निवडलं का? त्यासाठी तुमच्यावर 3.5 वर्ष वेस्ट केले का मी? अरे तिकडं चला, तुमचं काम तिकडं आहे. बरोबर आहे. अशाच प्रकारे तुम्हाला आणि मला जर काही सेवा करायची असेल ना तर तुम्हाला ती अहरोनाची काठी देवाकडे मागावी लागेल, आहे की नाही? त्या काठीला जेव्हा अंजीर आले ते पिकले तेव्हा अहरोन तिथं उभा होता का? नाही. त्याचं पाचारण जेव्हा तिथं तयार होत होतं तेव्हा अहरोनाला माहित होतं का? नाही. फक्त विश्वास होता की देवा मला सेवा करायची. आणि देव तुमच्या माझा आग्रह पाहून नक्की आपल्याला काही ना काही सेवा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरं आणि शेवटचं काय दिलेलं त्यामध्ये? कराराच्या पाट्या. कराराच्या पाट्यामध्ये वचन आहे जे आपल्या अंतःकरणामध्ये असायला हवे. आपल्या हातामध्ये आहे, कॅलेंडर मध्ये आहे, मोबाईल मध्ये तर भरपूर आहे. पण कुठं पाहिजे? कोशामध्ये. कोश काय आहे? अंतःकरण आहे. एका ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की बरेच उदाहरण दिलेलं आहे. पाठांतर केलेले वचन संदर्भासहित लिहिण्याची परीक्षा घेतल्या जायची. आपल्या चर्चमध्ये पण हा उपक्रम जर आपण केला, जर देवाने आपल्याला संधी दिली तर आपण जरूर करावा तो की आपल्या लेकरांना एक कागद द्यायचा आणि वचन लिहा, त्याचा रेफरन्स लिहा, पाठांतर विदाऊट बायबल पाहून. आणि ज्या स्पर्धेमध्ये मी हे पाहिलं होतं त्यांच्या फेऱ्या व्हायच्या. पहिल्या फेरीमध्ये त्यातून 5 लोक निवडायचे, मग तिथून 2 लोक निवडायचे आणि जे पहिले 2-3 येतील त्यांचा सत्कार. विश्वास बसणार नाही, 1000पेक्षा पहिले जे 3 आलेले 1000पेक्षा जास्त वचन लिहिलेले असायचे. 1000 119 स्तोत्र पाठ पाहिलेले, 119 ज्यांचा पाठ अशा लोकांनी. हे वचन आपल्याला अंतःकरणामध्ये आपण ठेवावे, कोरून ठेवावे, दगडी पाट्यांवर ठेवावे ही परमेश्वराची इच्छा आहे. एक दिवस असा येईल की या वचनाचा दुष्काळ पडेल आपल्याला माहिती आहे. एक दिवस असा येईल की बायबल आपल्याला भेटणार नाही माहिती आहे. एखाद्या वेळी संकटाच्या वेळी तुम्ही धावत येऊन वचन नाही शोधू शकणार की इब्री लोकांपत्रामध्ये काय लिहिलं काय नाही. अरे तुमचा कोश परमेश्वराने तुमच्या शरीरामध्ये देऊन टाकला. आता त्या कोशामध्ये या 3 गोष्टी ठेवायच्या की 2 गोष्टी की एक की आपला कोश रिकामा ठेवायचा आहे हे आपणच ठरवायचं.
जर या तिन्ही गोष्टी असल्या तर हा कोश स्वर्गात पोहोचतो. बरोबर आहे. आता सध्या हा कोश कुठे आहे? नाही, तो जो मोशीने बनवलेला कोश वाचलं कधी वचनामध्ये? वाचा, शोध आहे, एका ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. हा कोश जो आहे तो स्वर्गामध्ये आहे. आणि जर ह्या कोशामध्ये, जर माझ्या कोशामध्ये, तुम्हाला न म्हणता मी मला म्हणतो, माझ्या कोशामध्ये या तिन्ही गोष्टी असतील ना, तर एक दिवस मी सुद्धा कुठे दिसेल? परंतु एक विषय कमी राहिला तर पुढच्या वर्गात जाता येईल का? रिपीट बसावं लागेल ना. तिथं बसता येईल, पण जीवनाच्या परीक्षेत बसता येतं का? नाही की नाही. तर मला ह्या जीवनामध्ये, या कोशामध्ये या तिन्ही गोष्टी काढायच्या आहेत. एकदा उजळणी करूया. कोणत्या तीन गोष्टी पाहिजे आपल्याला? देव माझी प्रत्येक गरज पुरवतो हा विश्वास, उपकार स्तुती. दुसरं माझं पाचारण सेवेसाठी आहे ना. देवाने मला इथं पाठवलं 4 व्हीलर मध्ये फिरण्यासाठी, बंगल्यामध्ये राहण्यासाठी, मानण्यासाठी नाही, सेवेसाठी पाठवलंय की नाही? जावं लागेल ना सेवा करायला, कधीतरी सेवा करावं लागेल ना. ते पाचारण पाहिजे. पाचारणाशिवाय ख्रिस्ती जीवनाला अर्थ नाही. आणि तिसरं म्हणजे देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये पाहिजे, हे की नाही. आपल्या लेकरांना असापासून, लेकरं जेव्हा वचन म्हणतात तर खूप आनंद होतो. खरंच आनंद करण्यासारखी गोष्ट आहे. बरं, जर या वयापासून यांनी वचनाची सुरुवात केली तर तुमच्या माझ्या वयाची येऊपर्यंत यांचा अर्ध बायबल पाठ झालेला असेल, आहे की नाही संदर्भात सहित, परंतु 100, 200, 300 वचन सहज पाठ झालेले असतील, हे ना. हे वचन तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात जर असलं तर हे वचन आपल्याला तिथे घेऊन जाईल. ठीक आहे. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करतो. पुढील वेळ मला सर्वांकडे देऊया. मला थोडं कमी बोलायचं होतं, परंतु वेळ तसा लागतो. बऱ्याच मनापासून आभार मानते आणि इथून पुढचा वेळ पुन्हा एक वार परमेश्वराची उपकार मानूया, स्तुती करूया की पुन्हा एक वार आज विशाल साठे परिवारामध्ये आपण एकत्रित जमलो आणि आजची ही उपवास प्रार्थना या ठिकाणी संपन्न होत असताना ज्या घरामध्ये प्रार्थना ते परचन सांगते की त्या घरामध्ये बसव वास्तव्याने वास्तव करा. त्याने निश्चित आजच्या प्रार्थनेद्वारे या घराला देखील देवाने आशीर्वादित केलेला आहे. आपण उपकार मानूया. आपण या घराकरता प्रार्थना करूया आणि आपण या ठिकाणी जे जमलेलं आहे त्याच्याकरता देखील आपण विशेष प्रार्थना करूया. शिवंत देव, आम्ही तुझे उपकार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो परमेश्वर पिता की आज विश्वासाठी परिवारामध्ये आम्ही एकत्रित जमलेलो आहे. प्रभू, या घराने परमेश्वर पिता तो दरवाजा उघडा केलेला आहे की जे तुझी या ठिकाणी तुझी प्रार्थनाचं आयोजन केलं जाईल. प्रभू, जे गीत या ठिकाणी गायले गेले, जे वचनाचा प्रचार या ठिकाणी केला गेला, प्रभू त्या घराकरता आशीर्वादाचं कारण तू ठरू दे परमेश्वर पिता. तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने, तुझ्या अनुग्रहाने भरलेला प्रत्येकाचं जीवन तो असू दे परमेश्वर पिता. विशाल, निकिता आणि शिफा विशेष आशीर्वादित कर परमेश्वर पिता. तू या परिवाराला घेऊन चालत आहे, तुझे उपकार मानतो परमेश्वर पिता. प्रभू, त्यांची गरज अडचण, त्यांच्या सर्व समस्याचं निवारण करणारा जो परमेश्वर आहे, तू सदैव त्यांच्या सोबत राहा ही विनंती करतो बापा. त्या लेकराला बापा तुझ्या भयात कृपेत तू वाढव परमेश्वर पिता. त्याच प्रकारे त्यांची माता परमेश्वर त्यांच्या सोबत राहत असताना बापा त्यांच्या सोबत देखील तू राहा बापा. साठी परिवारशी जुडलेला प्रत्येक व्यक्ती, त्यांचे भाऊ बंध परमेश्वर पिता, तुझी मावशी सर्वांना आशीर्वादित कर पिता. आणि प्रभू येशूचा तुझा अनुग्रह पिता या घरामध्ये सदा सर्व काळ असू हीच प्रार्थना करतो. आम्ही सर्व यांच्या आनंदामध्ये सहभागी झालो आहे पिता. या प्रार्थनेमध्ये उपस्थित झालेलो आहे प्रभू. प्रभू येशूच्या नावाने आम्हा प्रत्येकाचं देखील समर्पण बापा आम्ही त्या कोशाप्रमाणे तुला करतो परमेश्वर पिता. तुला पसंत पडणाऱ्या वस्तू या कोशामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये असाव्या, जेणेकरून परमेश्वर पिता आमच्या कोशाचं समर्पण पिता स्वर्गीय राज्य करता होणार पिता. अशी कृपा दया अनुग्रह या वचनाचं बीज जे आमच्या अंतःकरणामध्ये पडलेलं आहे ते 1000 पटीने पीक घेणारं असावं ही प्रार्थना करतो. आणखी ज्या ज्या घरामध्ये ह्या प्रार्थनेचं आयोजन केलं जाईल पिता, असा निर्मलांच्या प्रत्येक व्यक्ती आणि ते घर आशीर्वादाने भरून निघावं ही आम्ही तुझ्याकडे विनंती करतो बापा. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व सन्मान जिवंत देवा तुझ्या पवित्र नावाला दे. प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तो एक पिता. आमेन. प्रभू